नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे सयाजी आणि ऐश्वर्या एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा सयाजी तिला म्हणतो, तू काही खुळी झाली आहे का? किती वेळा आंघोळ करते आहे? तर ती म्हणते, डॅडा मला असं वाटतंय की अजूनही तो चिखल माझ्या अंगावरच आहे आणि मला त्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. काहीतरी करायलाच हवं. तर त्याच्यावर सयाजी म्हणतो, आता जर मी त्यांच्यामध्ये पडलो ना तर अख्खं गाव माझ्या अंगावर येईल. त्यामुळे आता काहीच करता येणार नाही. इकडे मात्र नंतर तो म्हणतो, पण त्यांना काही ना काही करून तो माल मुंबई पुण्याला न्यावा लागेल, तेव्हा मात्र त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवता येईल. आणि हे बोलताना डिफेक्टिव्ह पीस असा विषय निघतो. तेवढ्यातच सारंग तिथे येतो. तर लगेचच ऐश्वर्या म्हणते, हा मी ठेवते डॅडा फोन. आणि आता लगेच सयाजीच्या लक्षात येतं. त्यानंतर तो फोन ठेवतो आणि इकडे ऐश्वर्या विचारते, हा बोला काय झालं? तर तो म्हणू लागतो की तुम्ही वहिनीला बैल का दिले नाही? त्यावरनं आता लगेचच म्हणते, हा गुलाबनी सांगितलं का तुम्हाला? तुमचा चांगला खबरी आहे. त्याच्यावर मात्र आता सारंग म्हणतो, बाकीचं जाऊ द्या, पण मला काय ते क्लिअर सांगा. तेव्हा ती म्हणते, हळू बोला जरा, एवढं कशाला ओरडत आहे? त्यानंतर मात्र आता पुन्हा ती सारंगला नेहमीसारखंच सांगत असते की तुम्हाला फक्त त्यांचीच पडलेली असते. मी या घरामध्ये एवढं करते, माझी काही तुम्हाला काळजीच नाहीये. एवढं असेल ना तर मग मी हे घरच सोडून जाते. तर तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो, तुम्ही पुन्हा असं बोलत जाऊ नका, घर सोडून जातं. आणि ती म्हणते की मग प्रत्येक वेळेस तुम्ही मला का दोष देता? तेव्हा तो म्हणतो, मग प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांना कशाला त्रास द्यायला जाता? इतक्यातच असं ती प्रेमाने म्हणते, तुम्ही ऐकाल ना ह्याच्या पुढे माझं? तर आता हा बोला काय? असं तो म्हणतो. इतक्यातच सुमित्रा त्यांना दोघांना बघते आणि सारंगचं लक्ष तिच्याकडे जातं आणि आई कुठे चालली असं विचारतो. तेव्हा ती म्हणते, मंदिरात चालले आहे. तर ऐश्वर्या म्हणते, म्हणजे एवढं दुपारचं का चाललंय? आज तुम्ही सकाळी जाता ना? तर ती म्हणते, नाही जरा नानांसाठी बोलले होते. तर डब्यात काय आहे? सारंग विचारतो. तर ती सांगते, शिरा आहे. नानांसाठी बोलले होते म्हणून घेऊन चालले आहे देवीसाठी. तो म्हणतो, मी सोडतो तुला. परंतु ती म्हणते, नाही मी जाते. माझं माझं तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. ऐश्वर्याला मात्र शंका येते. इकडे ओवी गुलाबची वाट बघत असते. तेवढ्यातच तिची मैत्रीण घरी जाण्यासाठी निघते. तर तिचे बाबा विचारतात, बाळा तुला घ्यायला कोणी आलं नाही का? तर ती म्हणते, येतच असतील गुलाब काका. तर ते म्हणतात, नक्की ना, नाही तर आम्ही थांबतो तुझ्यासोबत. परंतु ओवी म्हणते, नाही काका तुम्ही जा, गुलाब काका येतच असतील. आणि त्यानंतर ती तिच्या मैत्रिणीला बाय करून तिथेच वाट बघत बसते. इतक्यात आता ओवीला आणण्यासाठी गुलाबदादा गेले नाही हे मात्र जानकीला फोनवर कळतं. आणि तिकडनं ऋषिकेश समोर आल्यामुळे तो फोन ठेवून देतो आणि जानकी पळतच शाळेकडे निघते की आता ओवीची शाळा सुटली असेल. तेवढ्यात तिथे सुमित्रा पोचते आणि शाळेमध्ये आल्यावर ती सगळीकडे ओवीला शोधू लागते. परंतु ओवीची नजर सुमित्रावर जाते आणि ती खूपच खुश होते आणि जोरात आजी म्हणून आवाज देते आणि तिला खूपच आनंदाने बिलगते. इकडे सुमित्राच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि नातीला बघून तिलाही फार आनंद होतो. तेव्हा ती म्हणते, काय ग आजी, तू मला दवाखान्यात भेटायला का आली नाही? तेव्हा ती म्हणते, अगं मी आले होते तुला भेटायला. आणि तिला सगळा प्रसंग आठवू लागतो, पण ती काही सांगत नाही. तर लगेचच ओवी म्हणते, होत असतं अशा गोष्टी आजी, जाऊ दे. आणि ओवीलाही माहिती नसतं की तिच्या बाबांनी अडवलेलं असणार, त्यामुळे तो विषय तिथंच थांबतो. तेव्हा ओवी म्हणते, मी पण आले होते तुला भेटायला. आणि तेव्हा तिला ऐश्वर्याचा सीन आठवतो. तर लगेचच आता सुमित्राला माहिती असतं घडलेला प्रकार, त्यामुळे ती म्हणते, जाऊ दे, कशाला आपण आठवायचं? सोडून देते जुन्या आठवणी, कडू आठवणी, आपण नाही आठवत बसायच्या. होतं असं कधी कधी. आणि अशी समजूत घालून दोघीही एकमेकींसोबत वेळ घालवतात. तुझ्यासाठी मी छान गोडाचा शिरा आणला आहे, तुला आवडतो तसा. आणि तेवढ्यातच जानकी तिथे पोचते. जानकी मात्र त्या दोघींना एकत्र बघते आणि त्यांना आता डिस्टर्ब करत नाही. लांबनच सगळं काही बघत असते. तिथे झाडामागे उभी राहते आणि आजी नातीतलं प्रेम बघून तिला फारच आनंद होतो. इकडे आजीच्या हातचा शिरा खाऊन ओवी खूपच खुश होते. त्यानंतर मात्र आजी तिला विचारते, कसा झाला आहे ग? तर ओवी खूपच आनंदाने सांगते की आजी खूपच मस्त झाला आहे. इकडे मात्र जानकी हा सगळा प्रकार बघते आणि मनाशी म्हणते, ऐश्वर्या तू आमच्यामध्ये कितीही गैरसमज निर्माण कर, पण आमची नाती मनापासून कधीच तुटणार नाही. दुसरीकडे मात्र आता आजी ओवीला जवळ घेते आणि प्रेमाने तिला सांगत असते, तू पोटभर खा हा शिरा, तुझ्या आवडीचा केलेला आहे. आता नंतर खा, राहिलेला पण संपव, असं म्हणून तिला सांगत असते. आणि बाकीचा टिफिन ती तिच्या बॅगेमध्ये ठेवते. इतक्यात ऋषिकेश गुलाबला प्रश्न विचारतो, तू इथे काय करतो आहे? तर गुलाब पटकन पिशव्या हातात घेतो, दादा भाजी घ्यायला आलो होतो. आणि तेवढ्यात आता ऋषिकेश चिडतो, अरे पण तुला ओवीला न्यायला सांगितलं होतं ना? आणि तेवढ्यात तो बाकीचं काही न ऐकता ओवीच्या शाळेकडे धाव घेतो. इकडे मात्र
सुमित्रा आणि ओवी एकमेकांशी बोलत असतात, त्यानंतर खेळत असतात. सोबत खूप छान टाइम घालवत असतात. तेवढ्यात ऋषिकेश तिथे येतो. हे मात्र जानकी बघते आणि काहीतरी करायला हवं म्हणून ती जोरातच ऋषिकेश असा आवाज देते आणि ऋषिकेश तिथेच थांबतो आणि तो आवाज मात्र सुमित्रा आणि ओवी ऐकतात. त्यामुळे आता पटापट दोघीजणी आपल्या बॅगा उचलतात. सुमित्रा तिला सांगते, बाळा मला आता निघायला हवं, पण तू हा शिरा संपव. आणि त्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो, अगं तू काय करते आहे इथे? तेव्हा ती सांगू लागते, अहो ते मी घ्यायला आले होते, गुलाबदादाला जमलं नाही ना त्यामुळे. आणि इकडे सुमित्रा मात्र लपून बसते, कारण आता ऋषिकेशला ती दिसायला नको. त्यानंतर तो विचारतो, पण मग ओवी भेटली का तुला? आणि आता इकडे ती काही उत्तर देण्याच्या आतच ओवी जोरात आई बाबा असा आवाज देत येते आणि तिच्या हातातला शिऱ्याचा डब्बा बघून ऋषिकेश तिला प्रश्न विचारतो. तेव्हा लगेचच आता ती सांगायच्या आधी ओवीला काही सुचत नाही म्हणून जानकी म्हणते, तुझ्या बेस्ट फ्रेंडने दिला आहे ना? तर ओवी होकार देते आणि तेव्हा जानकी म्हणते, की तुझ्या बेस्ट फ्रेंडला सांग की खूप छान होता शिरा. आणि ती खूप मोठमोठ्याने बोलत असते. तेव्हा ऋषिकेशला फार विचित्र वाटतं. तो म्हणतो, काय ग तू तर अशी बोलते आहे जशी काय तिची बेस्ट फ्रेंड इथे लपून सगळं ऐकतच आहे. एवढं कशाला मोठमोठ्याने बोलते आहे? तर जानकी आपलं हसून विषय टाळते. इकडे मात्र सुमित्रा सगळं ऐकत असते. त्यानंतर आता ते तिघेही तिथून निघून जातात. मात्र इथे सुमित्राला ओवीला भेटल्याचं समाधान मिळतं. त्यानंतर घरी आल्यावर मात्र आता ओवी तिच्या बॅगेतले टिफिन काढून देते आणि तेव्हा जानकी म्हणते, तो दुसरा टिफिन पण दे ना तुझ्या मैत्रिणीने दिलेला. तेव्हा आता ती तो सुद्धा टिफिन देते. त्यातला शिरा मात्र आता जानकी टेस्ट करते आणि तिलाही तो एक घास खाऊन खूप समाधान मिळतं आणि खूपच बरं वाटतं. तेवढ्यात ओवी तिथे येते आणि आई तो शिरा मला खायला दे ना असं म्हणते. आता तेव्हा ती शिरा तिच्या हातात देते, पण त्यानंतर ती म्हणते की आई मी बाबांनाही खाऊ घालते. तेव्हा जानकी म्हणते, दे इकडे. आणि त्यानंतर ती जाते ऋषिकेशकडे, जरा हा शिरा खा. तर तेव्हा तो नको म्हणतो. तर आता ओवी म्हणते, खा ना पण बाबा. तरीही तू नको बोलतो, अगं मला खूप काम आहे. तर जानकी म्हणते, पण तुम्हाला शिरा आवडतो ना? मात्र ऋषिकेश म्हणतो, हो आवडतो, पण फक्त माझ्या आईच्या हातचा. इतक्यात जानकी म्हणते, काय? तो म्हणतो, काही नाही, दे शिरा. आणि तो जेव्हा शिरा तोंडामध्ये टाकताच त्याच्या लक्षात येतं की ही आपल्या आईच्याच हातची चव आहे. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता 24 तारखेला ऋषिकेशचा वाढदिवस येणार आहे. त्यानिमित्ताने जानकी त्याच्यासाठी खास गिफ्ट तयार करणार असते आणि दुसरीकडे मात्र सौमित्र नानांना सांगतो की याच दिवशी आम्ही आता सगळ्यांना एकत्र आणणार आहोत. इकडे नानांना मनामध्ये नाना बोलत असतात की काही करून आता तो पासवर्ड मात्र ऋषिकेशला कळला पाहिजे, हेच जास्त महत्त्वाचं आहे. दुसरीकडे जानकी मात्र ऋषिकेशला गिफ्ट देण्यासाठी त्याचं सोन्याचं कडं घेण्यासाठी पुन्हा सोनाराकडे गेलेले असते आणि तेच कडं तिला मिळतं. त्यानंतर ती ते पैसे त्याला देत असते. तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या येते आणि जानकीने ते कडं उचलायच्या आधी ऐश्वर्या ते कडं उचलून हातात घेते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.